Hello, good morning, friends. Today we are going to learn negative sentence. बघा मित्रांनो, नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य तयार करत असताना आपल्याला कोणकोणते नियम पाळावे लागतात आणि ते नियम आपण कसे समजून घ्यायचे आहेत हे आज मी आपल्या चॅप्टर मध्ये घेणार आहे. या ठिकाणी नवीन असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आम्ही या ठिकाणी तुमची इंग्रजी सुधारण्यासाठी भरपूर असे व्हिडिओ युट्यूबवर टाकत आहे. माझे जवळपास 100च्या वर व्हिडिओ आहेत, ते तुम्ही मागचे व्हिडिओ बघा. त्यामुळे तुमची बेसिक इंग्रजी सुधारण्यास 100% मदत होईल. चला तर मित्रांनो, आज बघूया आपण नेगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय आणि ते किती प्रकारचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला कोणकोणते नियम पाळावे लागतात हे आज आपण बघत आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य दिलंय, इट इज ट्रू म्हणजे काय रे, ते खरे आहे. आता बघा, इट इज ट्रू येथे एकच वाक्य दोन प्रकारे नकारार्थी करून दाखवले आहे. पहा, एकच वाक्य आहे, कोणतं, इट इज ट्रू, परंतु तेच दोन प्रकारे नकारार्थी मी कसं करून दाखवले हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. बघा इकडे मित्रांनो, इट इज नॉट ट्रू म्हणजे अर्थामध्ये बदल केलेला आहे. इट इज नॉट ट्रू म्हणजे ते खरे नाही. इट इज ट्रू ते खरे आहे, परंतु या ठिकाणी इट इज नॉट ट्रू म्हणजे या ठिकाणी अर्थामध्ये बदल केला की ते खरे नाही. आणि इथं पहा, इट इज नॉट फॉल्स. इट इज नॉट फॉल्स म्हणजे ते खोटे नाही, म्हणजेच काय रे, ते खरे आहे. ते खरे आहे याचा अर्थ काय, इट इज नॉट फॉल्स ते खोटे नाही. म्हणजे या ठिकाणी अर्थामध्ये बदल न करता सुद्धा आपण या ठिकाणी वाक्य तयार करता येतं. पहा, वाक्य नकारार्थी करताना सहाय्यकारी क्रियापदानंतर, पहा सहाय्यकारी क्रियापद असतं का, समजा इज आहे, वाज आहे, आर आहे, हे आहेत सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर आपल्याला नॉटचा किंवा नकारदर्शक शब्दांचा वापर करावा लागतो. म्हणजे नकारदर्शक शब्दाचा वापर करतात. कधी करतात मुलांनो, या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर. पहा, सहाय्यकारी क्रियापद कोणता, इज म्हणजे आहे, वाज म्हणजे होता, असं इज, वाज, आर या अशा सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर आपल्याला नॉट घ्यायचा आहे किंवा नकारदर्शक शब्दाचा वापर करावा लागतो. लक्षपूर्वक आहे का मुलांनो, ही फार महत्वाची माहिती आहे. आपण म्हणतो सर मला इंग्रजी येत नाही. अरे बाळा, तू संपूर्ण व्हिडिओ बघ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आपल्या वहीमध्ये नोंद करून घ्यायची आहे. एक छोटी वही करा, त्या वहीवरती मी दररोज जे लेसन घेत आहे त्या लेसनवरती आपल्या वहीवरती नोंद असावी आणि ते आपण काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पाठ करा. आता पहा पुढचा मुद्दा, साध्या वर्तमान काळात. साधा वर्तमान काळ, आपल्याला काळाचे 3 प्रकार माहित आहेत, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. पहा, साध्या वर्तमान काळामध्ये आय, वी, यू, दे. पहा, आय, वी, यू, दे हे करते असताना डू नॉटचा वापर करावा किंवा डोंट, DONT, डोंट. म्हणजे साध्या वर्तमान काळात आय, वी, यू, दे हे असेल तर आपल्याला डू नॉटचा वापर करायचा आहे. आता पुढे पहा, उदाहरण बघूया आपण. ही डू नॉट लिसन अ स्वीट सॉन्ग. पहा, उदाहरण काय रे, एक्झाम्पल, वी डू नॉट लिसन अ स्वीट सॉन्ग. दुसरा मुद्दा बघा मुलांनो, ही सी इट करते असताना, किंवा ही सी इट करते असताना आपल्याला काय घ्यायचं आहे, डज नॉट किंवा डझंट. पहा, DOES नॉट, नॉट किंवा डझंट मूळ क्रियापदास लागलेला असेल. पहा, मूळ क्रियापदाला जर डज नॉट लागले असेल तर येस किंवा येस प्रत्यय काढून टाकावा. येस किंवा येस प्रत्यय जर मूळ क्रियापदास लागलेला असेल तर आपल्याला ते काढून टाकायचा आहे. बघा इकडं, लता सिंग्स स्वीटली. आता या ठिकाणी वाक्यामध्ये तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे की येस किंवा येस कुठं लागलंय. पहा, लता सिंग्स स्वीटली, तर या ठिकाणी पहा, लता डज नॉट सिंग स्वीटली. पहा, इथं
सिंग्स आहे आणि इथं फक्त सिंग घेतलेलं आहे. इथं या ठिकाणी आपण मूळ क्रियापदाला लागलेलं यस काढून टाकलेलं आहे. पुढचा मुद्दा बघा, साध्या भूतकाळात डिड नॉट किंवा डिडंटचा वापर करता. साधा भूतकाळ असेल तर आपल्याला याचा वापर करायचा आहे. त्यानंतर भूतकाळी क्रियापदाचे वर्तमान काळी रूप करतात. आता जे भूतकाळी क्रियापद आहे त्याचं आपल्याला साध्या भूतकाळामध्ये पहा काय सांगितले, साध्या भूतकाळात डिड नॉट चा वापर करतात. त्यानंतर भूतकाळी क्रियापदाचे वर्तमान काळी रूप करतात. भूतकाळी जे क्रियापद आहे त्याचं वर्तमान काळी रूप आपल्याला करायचं असतं. बघा इथं या ठिकाणी तुम्ही हे उदाहरण बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. आता पहा मुलांनो, सी रिमूव्ह द ब्रेस. तर या ठिकाणी पहा, सी डिड नॉट रिमूव्ह द ब्रेस. पहा डिड नॉट इथं ईडी होत, रिमूव्ह इथं फक्त आहे रिमूव्ह. आपल्याला या ठिकाणी ईडी काढून टाकलेलं आहे. आता वाक्य हे दोन प्रकारचे असतात. वाक्य नकारार्थी करण्याचे दोन प्रकार आहेत. कोणते बघा बरं मुलांनो, अर्थामध्ये बदल करून. पहिला आहे अर्थामध्ये बदल करून आणि दुसरं आहे अर्थामध्ये बदल न करता. अशा प्रकारे आपल्याला नकारार्थी वाक्य करायचे असतात. आता पहा, अर्थामध्ये बदल करून कोणतं उदाहरण येईल बघा. जसं उदाहरण पहा, आय एम युअर फ्रेंड. मी तुझा मित्र आहे. पण त्याचं अर्थामध्ये बदल करायचा आहे. आय एम नॉट युअर फ्रेंड म्हणजे मी तुझा मित्र नाही. हे झालं अर्थात बदल. मी तुझा मित्र आहे हे झालं एक वाक्य आणि मी तुझा मित्र नाही हे झालं दुसरं वाक्य. म्हणजे त्याचा पूर्णपणे अर्थ बदललेला आहे. आता दुसरा मुद्दा बघूया. दुसरं वाक्य, आय एम युअर फ्रेंड. मी तुझा मित्र आहे. आता या ठिकाणी पहा, अर्थामध्ये बदल न करता वाक्य आपल्याला कसं काय लिहायचं आहे. आय एम नॉट युअर एनिमी अथवा मी तुझा मित्र आहे. आय एम नॉट युअर एनिमी म्हणजे काय रे, मी तुझा शत्रू नाही. दोन्हीचा अर्थ काय होतोय, एकच होतोय. आय एम नॉट युअर एनिमी, मी तुझा शत्रू नाही. म्हणजे आय एम युअर फ्रेंड म्हणजे या ठिकाणी आपल्याला अर्थामध्ये बदल न करता असं वाक्य लिहायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी काही महत्वाचे शब्द आहेत, त्या सेंटेन्स आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि ते वहीवरती लिहून घ्यायचं. पहा, लाईकचं काय ते डोंट लाईक. पहा, लाईकचं डोंट लाईक, आरचं आरंट, हॅचं हॅझंट, वर्कचं डोंट वर्क आणि कम्प्लीटचं डोंट डझंट. पहा इथं हे महत्व आहे. कम्प्लीटचं काय ते डझंट, DOESNT कम्प्लीट, डझंट कम्प्लीट. अशा प्रकारे मुलांनो निगेटिव्ह सेंटेन्सचे आपण या ठिकाणी प्रकार बघितले आहेत आणि ते निगेटिव्ह सेंटेन्स आपण दैनंदिन जीवनात कसे वापरायचे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. शेवटी अजून तुम्हाला एक विनंती करतो की जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू.